नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण साबुदाणे आणि भगर म्हणजेच वरीचे तांदूळ यापासून आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत असा फराळ तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप एवढे साबुदाणे घ्यायचे आहेत आणि 1 कप एवढी भगर घ्यायची आहे म्हणजेच वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला गॅसवर पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला साबुदाणे व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत, म्हणजेच त्यामध्ये काही खडा वगैरे असेल तर तो निघाला जाईल. तर ते मी अगोदरच निवडून घेतलेले आणि शिवाय एका सुती कापडावर हे जे साबुदाणे आहेत ते थोडे चोळून घेतलेले, म्हणजे त्यावर काही धूळ वगैरे असेल तर ती सुद्धा व्यवस्थित अशी निघाली जाईल. या ठिकाणी साबुदाणे भाजून एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता तिसऱ्या मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणे थोडे थोडे फुलायला लागलेले आहेत, म्हणजेच काय आहे ते भाजले जात आहेत. आता हे साबुदाणे थंड होण्यासाठी एका ताटात बाजूला काढून ठेवून देऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला वरीचे तांदूळ आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. वरीचे तांदूळ सुद्धा मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आणि एका सुती कापडाला हे सुद्धा पुसून घेतलेले. आपण उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा भगर किंवा शेंगदाण्याची आमटी, उपवासाचे थालीपीठ, रताळ्याचे काप असे बरेचसे फराळाचे पदार्थ बनवतो. पण आज जो आपण हा पदार्थ बनवणार आहोत ना, तो एकदम वेगळा आहे आणि नक्कीच तो बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे. शिवाय हा पदार्थ 1 महिना सुद्धा टिकून राहणार आहे. पण खरं सांगू ना, तो एवढा चविष्ट लागतो की तो 1 महिन्यापर्यंत राहणारच नाही खरंच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर या ठिकाणी आपले वरीचे तांदूळ म्हणजेच भगर व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा एका परातीमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. दोन्ही साहित्य व्यवस्थित पसरवून घेऊया म्हणजे ते लवकर थंड होतील. आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ह्याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साहित्यांचं आपण बारीक असं पीठ तयार करून घेऊया. तर हे पीठ मी 2 बॅचमध्ये करणार आहे. पहिले जे आहेत ते अर्धे वरीचे तांदूळ आणि अर्धे जे साबुदाणे ते पहिले लावणार आहे मिक्सरला आणि त्यानंतर दुसरे उरलेले साबुदाणे आणि वरीचे तांदूळ ते सुद्धा लावून घेणार आहे. मिक्सरमधून बारीक असं पीठ झालेलं आहे, तरी पण आपल्याला एक चाळणीमधून हे पीठ चाळून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला पीठ एकदम बारीक पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी आपलं सर्व वरीचं तांदळाचं आणि साबुत तांदळाचं पीठ छान असं बारीक चाळून झालेलं आहे. हातात घेतल्यानंतर एकदम मऊ लागेल असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे काम झाल्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 4 ते 5 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. तुम्ही उपवासाला जर जिरे खात नसाल तर तुम्ही नाही टाकले तरी चालणार आहे. ह्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या पिठामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेला जो ठेचा आहे त्यातला ठेचा घालून घ्यायचा आहे. बरेच जण उपवासाच्या दिवशी जिरे खात नाही, पण आमच्या इथे जिरे खातात, त्यासाठी मी या ठिकाणी जिरे घातलेले आहे. तसेच तुम्ही ठेच्याच्या ऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरी चालणार. पुढे व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही प्रकार दाखवलेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला तडका पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे आणि ते गरम करून ह्यावर घालून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, आपण जे तेल टाकलेलं आहे ते सगळ्या पिठाला एकदम व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली होणारी जी रेसिपी आहे ती एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि छान तयार होणार आहे. तर या ठिकाणी तेल छान लागण्यासाठी मी दोन्ही हातावर पीठ व्यवस्थित असं चोळून सुद्धा घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. या पिठाचा मुटका बांधता येईल एवढं आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते आपलं तयार झालेलं आहे. आता हे पीठ एक 5 ते 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे आपण तयार करणारा जो पदार्थ आहे तो एकदम छान असा तयार होणार आहे, म्हणजेच काय, क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे. 5 ते 10 मिनिटानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कोमट पाणी घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे जे पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे. एक खास टीप आहे की हे जर पीठ आहे ते घट्ट मळले तरी चालणार आहे, पण पातळ होऊन द्यायचं नाही आहे. त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप कोमट पाणी ह्यामध्ये वापरलेलं आहे. आता पुन्हा मी 1 कप एवढं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यातील सुद्धा थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि आपण आज जो हा कुरकुरीत पदार्थ तयार करणार आहोत तो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजेच प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. जेव्हा कधी उपवास असेल त्यावेळेला तुम्ही टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता, मुलांना सुद्धा देऊ शकता.
तर या ठिकाणी आपलं घट्टसर असं पीठ जवळपास मळून झालेलं आहे. बरोबर आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे. व्यवस्थित मळून घेतल्यामुळे त्याला मध्ये भेगा पडणार नाहीत आणि आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित सोऱ्यातून पडेल, म्हणजेच काय साच्यामधून पडेल. तर एकूण आपल्याला येथे 1.25 कप एवढं पाणी लागलेलं आहे. आता फक्त 2 मिनटं आपल्याला हे पीठ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनटानंतर पुन्हा थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला चकलीच्या साच्याला आतमधून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते साच्याला चिटकणार नाही. तर या ठिकाणी मी साच्याला आतमध्ये आणि वरून सुद्धा साच्याला तेल लावलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेला जो एक गोळा आहे तो ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत पदार्थ म्हणजे चकल्या तयार करणार आहोत. आणि ह्या चकल्या मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवणार आहे, म्हणजेच काय एकदा ठेचा घालून आणि एकदा मिरची पावडर घालून सुद्धा दाखवणार आहे. साचा आपण व्यवस्थित लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 डिश घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम व्यवस्थित असल्यामुळे आपली चकली एकदम व्यवस्थित अशी पडली जात आहे, अजिबात मध्ये तुटत वगैरे नाही आहे. तर अशाच प्रकारे आपण आपली दुसरी सुद्धा चकली तयार करून घ्यायची आहे, तर ती सुद्धा आपण तयार करून घेऊया. आता ह्यानंतर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे. मी ज्यामध्ये भगर आणि साबुदाणे भाजले तोच पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. तेल मीडियम गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी मी एक पहिले थोडा छोटा गोळा टाकलेला. तेल छान गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेल्या ज्या चकल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. चकल्या करताना गॅसची फ्लेम ही मीडियम असली पाहिजे आणि तेल हे व्यवस्थित असं गरम झालेलं असलं पाहिजे. एकदम पण जास्त गरम नकोय आणि एकदम कमी सुद्धा तेल गरम नको. जर तेल कमी गरम असेल तर आपल्या ज्या चकल्या आहेत त्या तेलामध्ये सुटू शकतात आणि तेल जर एकदम जास्त कडकडीत तापलं असेल तर चकल्या फक्त बाहेरूनच तळल्यासारख्या दिसतील आणि आतमधून कच्च्या राहतील आणि त्यामुळे त्या सॉफ्ट पडू शकतात, म्हणजेच नरम पडू शकतात. तसेच चकल्या तेलात घातल्या तुम्ही बघू शकतात बुडबुडे एकदम जास्त आलेले, तेव्हा आपल्याला लगेचच झारा लावायचा नाहीये. तेलामधून हलक्यासर चकल्या वर आल्यानंतरच आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. आता आपल्या चकल्यांना हळूहळू बुडबुडे कमी यायला सुरुवात झाली आहेत, म्हणजे काय आहे त्या तळल्या जात आहेत व्यवस्थित. अशाच प्रकारे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत त्या दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित तळून घेतल्यामुळे आपल्या ह्या ज्या चकल्या आहेत त्या अजिबात नरम पडत नाही आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी सुद्धा राहतात. तसेच ह्या ज्या चकल्या आहेत त्या अजिबात जास्त तेल पित नाहीत, म्हणजेच जास्त तेलकट होत नाहीत. आता या ठिकाणी बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत त्या एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि सर्व तेल व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. बघितलीत ना एकदम आहे की नाही वेगळी रेसिपी. आणि तसेच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आता ह्या आपल्या पहिल्या फेरीच्या चकल्या झाल्या. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या फेरीच्या सुद्धा चकल्या करून घ्यायच्या आहेत आणि अजिबात वेळ सुद्धा लागत नाही. तर या ठिकाणी सगळ्या दुसऱ्या वेळच्या सुद्धा चकल्या आपण ह्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल आणि दुसऱ्या दिवशी जर उपवास असेल तर तुम्ही हे 1 ते 2 दिवस अगोदर चकल्या करून उपवासाच्या दिवशी टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या मुलांना सुद्धा टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता. शिवाय प्रवासामध्ये सुद्धा अगदी छान लागतात आणि खरंच सांगू ना ही जी उपवासाच्या चकल्यांची जी रेसिपी आहे ना तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा. आता उरलेल्या पिठामध्ये मी थोडी मिरची पावडर सुद्धा घालून घेणार आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, तर ते आपण व्यवस्थित असं मळून घेऊया. तसेच मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं पिठामध्ये पाणी कमी घालावे. जर पिठामध्ये जास्त पाणी पडले ना तर मग हे जे आपलं पीठ आहे ते लूज पडू शकतं. त्यामुळे मळताना आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण आपल्या पुढच्या सुद्धा चकल्या तयार करून घेणार आहोत आणि थोडीशी का होईना ह्याची चव थोडीशी बदलते. एक हिरव्या मिरचीच्या चकलीची चव आणि तसेच मिरची पावडर घातलेल्या चकलीची चव, दोन्ही चकलींच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो, पण दोन्ही चकलींची चव एकदम भारी लागते. तर या ठिकाणी डिशवर आपण सर्व चकल्या करून घेतलेल्या. डिशवर करून घेतल्यामुळे आपल्या चकल्या लगेचच त्या तेलामध्ये सोडता येतात, यामुळे मी या चकल्या सर्व डिशवर करून घेतलेल्या आहेत. आता या मिरची पावडरच्या ज्या केलेल्या चकल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. चकल्या तळताना नेहमी तेल हे मीडियम असे गरम असले पाहिजे, त्यामुळे त्या चकल्या तेलात सुद्धा तुटत नाही किंवा जास्त तेल सुद्धा सोक करत नाहीत. तसेच चकल्या तेलात सोडल्या लगेचच झारा लावू नये. त्या व्यवस्थित तेलामध्ये सेट झाल्यानंतरच त्या पलटून घ्याव्यात आणि त्यानंतर व्यवस्थित बुडबुडे कमी झाल्यानंतर तेलातून काढून घ्याव्यात. तर अशाच प्रकारे आपल्या सर्व चकल्यांच्या बॅच आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तर त्या सर्व आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. वाव, खरंच दिसायला पण खूप छान दिसत आहेत. दोन्ही वेगवेगळ्या रंगाच्या चकल्या आहेत आणि दोन्ही दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत.
शिवाय हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर त्या महिनाभर सुद्धा राहतात. आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या या ज्या चकल्यांना आहे ना तेल सुद्धा जास्त सोक झालेले नाहीत. येथे तुम्हाला दिसतच असेल चकल्यांखालचे तीनही टिश्यू पेपर मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही येथे बघू शकता तीनही टिश्यू पेपरला एकदम जास्त असे तेल सोक झालेले नाही आहे. तर नक्कीच ह्या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ह्या नवीन प्रकारे चकल्या ट्राय करूनच बघा. आपल्या चकल्या दिसायला तर खूपच छान दिसत आहेत, पण एक खरं सांगू ना त्याचा जो कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा तुम्हाला मी दाखवते. एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी येथे आपल्या उपवासाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल, आता क्रिस्पीसुद्धा तेवढ्याच छान तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे आपल्या चकलीला छान छिद्रसुद्धा पडलेले आहे, म्हणजे ते छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि शिवाय तेलसुद्धा कमी प्यायलेले आहेत. तर नक्कीच रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे मला कमेंटमध्ये कळवा. तसेच आपल्या ह्या चकल्यांची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे ते सुद्धा अशा प्रकारे चकल्या नक्कीच ट्राय करतील. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.